नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चटपटीत धुरातले मसाला शेंगदाणे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला मसाला शेंगदाणे बनवायचे, त्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर इथे बघा वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा लिंबाचा रस आणि आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। आणि पाणी घातलं की लगेच आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, पाणी टाकल्यामुळे हा मसाला छान असा फुलला जातो। आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि मंद गॅसवर आपल्याला साल निघेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहे। खूपही घाई करायची नाही। गॅस मोठा ठेवला आणि पटपट भाजले तर असं करायचं नाही, तर मंद गॅसवर खमंग असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। इथे मी आपले जे रोजच्या वापरातले साधे शेंगदाणे घेतलेले आहे। आता तुम्हाला जर सोलापुरी एकदम लाल शेंगदाणे असतात ते जर भेटले ते तुम्ही घेऊ शकता। तर इथे आपले शेंगदाणे सतत हलवत हलवत एकसारखे खमंग असे भाजलेले आहे आणि साल निघेपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बंद केल्यानंतर आपण जो मसाला बनवलेला तो मसाला यावरती आपल्याला घालायचा आहे आणि पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण मसाला घातलेला आणि पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं, गॅसची फ्लेम आपण बंद करून टाकलेली आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं शेंगदाण्याला मसाला जो आहे तो कोट झालेला आहे। आता पुन्हा आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि हे परतत राहायचं आहे। तर आपण गॅस बंद केल्यानंतर सुद्धा एकदम छान असे परतून घेतलेले आहे, छान असं कोटिंग झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता आणि एकदम खुळखुळीत असा आवाज येतो। आता इथे काय करायचं, आपल्याला थोडीशी जागा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला वाटी ठेवायची आहे। वाटी ठेवल्यानंतर इथे मी नारळाची करवंटी गरम करून घेतलेली आहे आणि लगेचच आपल्याला यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला झाकण ठेवायचं आहे। असा धूर दिल्यामुळे काय होतं, अतिशय सुंदर असे हे शेंगदाणे लागतात। कधी केले नसेल तर जरूर करून बघा। तर इथे आपण 2 ते 3 मिनिटे वाफ दिलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। अजून सुद्धा वाफ निघते। आता तुमच्याकडे कोळसा नसेल, पावसाळा आहे आणि कोळसा मिळत नाही, तर तुम्ही अशी नारळाची करवंटी घ्यायची आणि त्यानंतर असा धूर द्यायचा आहे। अप्रतिम असे हे शेंगदाणे चवीला लागतात। तुम्ही कधी केले नसेल तर जरूर करून बघा, कारण आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये गरम गरम भजी, चहा, तसेच चहा बरोबर हे शेंगदाणे सुद्धा तुम्ही खाऊ शकता। करायला खूप सोपे आहे, अगदी झटपट होतात। मुलांना तुम्ही प्रवासामध्ये द्या किंवा घरामध्ये टाइमपास म्हणून सुद्धा तुम्ही हे शेंगदाणे खाऊ शकता। अतिशय सुंदर झालेले आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही चटपटीत अशी मसाला शेंगदाणे जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।